योद्धा न्यूज मराठी। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच? मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक संकेत। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ सरळ मार्गानेच व्हावा या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली। प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात करण्यात आलेल्या बदलाबाबत नाराजी व्यक्त करत हा मार्ग पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली। यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ सरळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीने आता वेग घेतला आहे। मुंबईत झालेल्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांसह आमदार किरण लहामटे, आमदार सरोजताई अहिरे, आमदार अमोल खतार, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार अक्षय कर्डिले यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। भूसंपादन पूर्ण झालेले असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता मूळ आराखड्यात बदल करण्यात आल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 100% निधीची तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट केले। तसेच खोडद येथील GMRT प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले। आधुनिक तांत्रिक उपायांच्या माध्यमातून रेल्वे मार्ग मूळ आराखड्यानुसारच करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितले। पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, अकोले, संगमनेर, सिन्नर ते नाशिक असा प्रस्तावित मूळ सरळ मार्ग उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच व्यापारी विकासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे। हा मार्ग कायम ठेवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकमताने पाठिंबा दर्शवला असून प्रकल्प मूळ मार्गानेच पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।